सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी मंदिर चौकात कमांडो पोलीस परिधान केलेल्या पोलिसांकडूनच कायद्याचं उल्लंघन करून अपघातातील जखमींना मदत करण्याऐवजी पसार झाल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर चौकात पाण्याच्या टाकीवरून भरधाव निघालेल्या MH46 CB 2875 या मोटरसायकलवरून दारूच्या नशेत असलेल्या कमांडो पोलीस परिधान केलेल्या पोलिसांनी चौकात MH13 DZ 7516 या वाहनाला जोराचा धडक देऊन खाली पाडलं। अपघात झाल्यानंतर वाहन चालकांनी जखमी झालेल्या नागरिकांना मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून वाहन घेऊन पसार झाला। काही दिवसांपूर्वीच या चौकात सिग्नल बसविले आहे। या ठिकाणी रात्रीच्या वेळी या चौकात वाहतूक शाखेचे कोणतेही कर्मचारी नसतात। गुरुवारी रात्री 9:30च्या सुमारास महालक्ष्मी मंदिर जवळ MH46 CB 2875 या गाडीने MH13 DZ 7516 या गाडीला धडक दिली। त्यानंतर MH13 DZ 7516 या गाडीवरील महिला व पुरुष खाली कोसळले। त्या गाडीवरील महिला ही बेशुद्ध झाली। तेथील काही नागरिकांनी MH46 CB 2875 या गाडीवरील जी व्यक्ती होती ती व्यक्ती मी पोलीस आहे, मी ड्युटीवर आहे असे म्हणत तो पोलीस कर्मचारी आहे असं दमदाटी करत घटनास्थळापासून निघून गेला। नागरिकांनी आवाज दिला असतानाही तो पोलीस कर्मचारी तेथून पसार झाला। आता या पोलीस कर्मचाऱ्यावर सोलापूरचे पोलीस आयुक्त M राजकुमार कारवाई करतील का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे। पोलिसांकडून कायद्याचा उल्लंघन होत असेल तर सर्वसामान्यातून कायदा पाळला पाहिजे असं म्हणणं कितपत योग्य आहे।